जेव्हा मी सुख करत होते तर तेव्हा एक काकू मला भेटल्या आणि मला म्हणाल्या की माझ्या सुनेला तू सांग असं वाग. तर मग ती सून अशी होती की तुमच्यामुळे आम्हाला चांगलं वागावं लागतंय. खूप आमचा अपेक्षा problem वाढल्या. झालाय. म्हटलं अरे बापरे, आता ते तुमचं तुम्ही बघा. मला भांडणं फार आवडत नाहीत. सो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डान्सर सोनाली कुलकर्णी, ती इतकी इम्प्रेस झाली होती की ती लिटरली नतमस्तक झाली तुला. तिने 100ची नोट सुद्धा दिली मला, जी अजूनही आहे. तर तिच्याकडून ते येणं खूपच भारी होतं. भारी मुवमेंट होता ना तो. आम्ही असं ऐकलंय की तू प्रॉपर गोव्याची आहेस. जेव्हा सगळ्यांना मी सांगते की मी गोव्याची, माझा जन्म गोव्याचा, तर त्यांना खूप छान वाटतं की वाव, जिथे आम्ही वर्षातून 2-3 वेळा फिरायला जातो ते हिचं गाव आहे. तू गोव्याच्या त्या भाषेशी किती फ्रेंडली आहेस आणि तुम्ही त्या भाषेत बोलता का, गोवन भाषेत? आज म्हाका खूप आनंद झालो असा हांव इथं असा, जयंती सोबत हांव असा. आता माझं कोल्हापुरी, मराठी आणि सगळं गोवन mixture सगळं झालेलं mix आहे. झालेलं आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वागधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत आहे सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री गिरिजा प्रभू. गिरिजा हसती आहे. तर अगदी पहिला प्रश्न माझा हाच आहे गिरिजा, की आम्ही असं ऐकलंय की तू लहान असताना सुद्धा, शाळेत असताना सुद्धा अशीच शांत आणि डिसिप्लिन होती आणि हे तू आतापर्यंत मेंटेन ठेवलेलं आहेस, तर त्याविषयी सांगशील? मी याहून जास्त शांत होते. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर थोडीफार मी बोलायला लागले. कारण माझ्या सोसायटीत माझ्या वयाचं कुणीच नव्हतं. मुलं मुली नाही, कोणीच नाही. म्हणजे जे होते ते माझ्याही भावापेक्षा मोठे होते. माझा भाऊ 5 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. त्याच्याहून मोठी जी मुलं मुली होती ते सगळे. त्यामुळे आणि अगदीच लहान, म्हणजे मी त्यांच्याबरोबर खेळूही नाही शकत, इतके लहान होते जे होते ते. त्यामुळे मुळात स्वभाव शांत, मग असं अपब्रिंगिंग झालं. त्याच्यामुळे शाळेत गेल्यानंतर पण मी तशीच होते. आणि 11 वर्षांची, 12 वर्षांची असताना मी सुरुवात केली डान्स आणि ॲक्टिंगला. त्यामुळे फार मी तशी शाळेतही नव्हते आणि मी जिथे जिथे जायचे तिथेही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे. मग मी त्यांना डायरेक्ट दादा आणि ताईच करायचे. त्यामुळे ती शांतच राहील. शांत, सोज्वळ, सुंदर सगळे सूट होतात तुला. अगदी म्हणजे जसं म्हणजे आम्हाला असं कळलंय, आम्ही असं ऐकलंय की तू प्रॉपर गोव्याची आहेस. म्हणजे गोव्यात तुझा जन्म झाला हो. आणि त्याच्यानंतर पुण्यात तुझं शिक्षण आणि बालपण गेलेलं आहे हो. आणि मुंबईत तू मुंबई. आलीस करिअरसाठी आणि फिल्म सिटीमध्ये तुझी पहिली मालिका, त्याचं शूटिंग वगैरे तिथे झालेलं आहे. पण गोव्याची असल्यामुळे जरा एक वेगळा वाईब येतो ना गोव्याची म्हटल्यावर. गोव्याची मुलगी, तर गोव्याची मुलगी आहेस तू. तुला मासे खायला किंवा किती आवड आहे या सगळ्या गोष्टींची? म्हणजे गोवा म्हटलं तर मासे आलं, छान अर्थातच. छान खाणं आलं, तर गोव्याची भाषा, या सगळ्या गोष्टी कितपत म्हणजे एन्जॉय करतेस? आवडतं मला. आणि जेव्हा सगळ्यांना मी सांगते की मी गोव्याची, माझा जन्म गोव्याचा, तर त्यांना खूप छान वाटतं की वाव, जिथे आम्ही वर्षातून 2-3 वेळा फिरायला जातो ते हिचं गाव आहे. ते जे मला ठिकाणं सांगतात ती मला अजिबात माहीत नाही. अच्छा. कारण आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्ही घरी जातो. आम्हाला प्रश्नच येत नाही बाहेर कुठे स्टे करायचा. नातेवाईकच इतके आहेत की ज्या काही सुट्ट्या असतात ते त्यांच्याकडे जाण्यात आणि त्यांच्याबरोबर तो वेळ घालवण्यातच संपतात. मला वाटतं पहिली तर अशी मुलगी असेल ही की गोव्यात हिचं घर आहे आणि ती म्हणते मग कुठे जायलाच नाही, वेळ खरंच नाही नाही. जात. मी, माझा भाऊ, आमच्या दोघांचं हेच दुःख आहे की आम्हाला त्या व्यतिरिक्त गोवा फार माहीत नाहीये. पण अर्थात मला माझं गाव खूप आवडतं. खूप छान आहे, वातावरण इतकं छान. मला तर मी कायम असं म्हणते की तिथे गेल्यानंतर माझी स्किन खूप छान होते. हो. कारण एकतर आपल्याला तिथे मेकअप न करता वावरता येऊ शकतं आणि फ्रेश एअर आहे, त्याच्यामुळे छान ती स्किन छान होते. त्यामुळे मला तर तिथे जायला आवडतंच. आणि मी खूप प्रचंड फूडी आहे, प्रचंड फूडी आहे. मग आणि मासे, कोणते कोणते मासे आवडतात तुला खायला? आत्ता मला फक्त कोलमीच आवडते. कधीतरी सुरमई, पापलेट खाते, पण जास्त करून कोलमीच, म्हणजे कोळंबीच मी कधीही खाऊ शकते. अच्छा. पण आम्ही शक्यतो ती बाहेर नाही खात, घरीच खातो. कारण तो जो मसाला असतो करेक्ट.
तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी तशी चव नाही नाही मिळत, मिळत. त्याच्यामुळे आम्ही ती घरीच खातो. क्वचित म्हणजे आत्ताच आम्हाला एक त्यातल्या त्यात आवडलेलं ठिकाण म्हणजे जे आम्हाला वाटतं खूप जणांना माहिती आहे, कोकण कट्टा अर्थातच. हां. तर तिथले आम्हाला त्यातल्या त्यात आवडलेत. त्याच्यामुळे आम्ही आता तिथे जातो, पण खूपच क्वचित, खूपच क्वचित. ओके. पण मग तू गोव्याच्या त्या भाषेशी किती फ्रेंडली आहेस आणि तुम्ही त्या भाषेत बोलता का, गोवन भाषेत? म्हणजे आईच फक्त बोलते घरात, गावाहून कोणाचा कॉल आला तर. बाकी आम्ही फार बोलत नाही, पण कळते भाषा आणि कळते थोडी भाषा. बोलताही येते. हां, मग थोडीशी आमच्यासाठी बोलशील तू काहीतरी? आज अंगा असा आम्ही असं ऐकलंय या शो मध्ये मध्ये मी जाऊ शकते, कारण की मी पूर्ण डेली नाही बोलत. कळलं. हां, हां. पण आज म्हाका खूप आनंद झालो असा हांव इथं असा आणि जयंती सोबत हांव असा आणि ती माझ्याशी ती इतकी गोड असा. आई गो! म्हाका शब्द छान सापडेना. दिसता, म्हाका छान दिसता. तुम्ही ह्यो इंटरव्ह्यू नक्की पहा. आता माझं कोल्हापुरी, मराठी आणि सगळं गोवन मिक्सचर सगळं झालेलं mix आहे. झालेलं आहे. सगळं मिक्स झालेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण आहे जे तुझे खास आहेत? म्हणजे आहेत ना फ्रेंड्स वगैरे आहेत ना, तिथपासून सुरुवात आहे खरं तर. नाही, आहेत फ्रेंड्स. मी तसा प्रयत्न करते की सगळ्यांशी बोलीन. अर्थात प्रत्येक प्रत्येक व्यक्ती अ, अ, काय म्हणता येईल, सारखी नसते किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट दोन्ही असतंच. तर मी प्रयत्न करते की प्रत्येक व्यक्तीला मी जाणून घेईन. त्यानंतर मग मी ठरवते की कोणाबरोबर माझी वाइब मॅच होते आणि विचार मॅच होत आहेत. तर त्या हिशोबाने मग ते नॅचरली घडतं अर्थात. असं काही मी ठरवून नाही की मग मी ह्याच्याशीच मैत्री करणार किंवा ह्याच्याशीच, Correct, of जसं course. मॅच होते बरोबर. वाईब त्या हिशोबाने. पण आहेत काही फ्रेंड्स जे अगदी अगदी जवळचे आहेत, जे फॅमिलीसारखे आहेत. अर्थात ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पण आहेत, म्हणजे भक्ती रत्नपारखी, विकास पाटील, संजय पाटील सॉरी, अपर्णा गोखले. सो हे खूप क्लोज आहेत, अच्छा. फॅमिलीसारखे आहेत. सो आम्ही कधी न्यू इयरला पण भेटलो, आम्ही कोणाच्या घरी भेटतो. मग फॅमिली असते, मग त्यांचे त्यांचे पार्टनर्स किंवा माझी फॅमिली, असे सगळे आम्ही एकत्र भेटतो. क्या बात आहे. पण आता गिरिजा, म्हणजे मेन मुद्द्यावर येऊया, की म्हणजे तू इतकी छान दिसतेस. तू जसं तुला म्हटलं तो सोज्वळ टॅग दिला गेला आहे तुला. सिरियल्समध्ये तू एक छान सुनेचं पात्र तू कायम साकारत असते आणि मला वाटतं ती पात्र तुला आपसुकच मिळत असतात. तर इंडस्ट्रीमध्ये किंवा एकूणच तुझे जे तुझा एक मोठा फॅन फॉलोअर्सचा वर्ग आहे, तर कधी असा काही किस्सा घडलाय तुझ्या फॅन सोबतचा, क्रेझी किस्सा, किंवा तुला प्रपोजल झाले असतील, असं कधी काही झालं? हो, भरपूर किस्से आहेत. पहिलं तर मला आठवतंय ते म्हणजे आम्ही फिल्म सिटीमध्ये सुखाचं शूट करायचो. तर तेव्हा सुरुवातीला 1.5-2 वर्ष सगळं बंद होतं कोविडमुळे. कारण करेक्ट. हां. त्यात त्यात पण आम्ही शूट करत होतो देवाच्या कृपेने. आणि फिल्म सिटीमध्ये बसेस येतात, टुरिस्ट येतात सेट बघायला आणि फिल्म सिटी बघायला. तर असे अनेकदा येत होते. तर तेव्हा एक बस आली आणि त्याच्यातनं बरेच माणसं उतरली. तर असं त्यातल्या त्यात झालंय बऱ्याचदा की येतात लोकं, फोटो काढतात. त्यातले 1-2 असे असतात की त्यांना माहीत नाहीये तुम्ही कुठल्या सेटवर आलायत, कुठले आर्टिस्ट आहेत, काही माहीत नसतं. ते येतात, सगळे फोटो काढतात म्हणून फोटो काढतात आणि नंतर मग विचारतात की सीरियलचं नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? तर असे काही किस्से आहेत. किंवा जेव्हा मी सुख करत होते, तर तेव्हा एक काकू मला भेटल्या आणि मला म्हणाल्या की माझ्या सुनेला तू सांग असं वाग. तर मग ती सून अशी होती की तुमच्यामुळे आम्हाला चांगलं वागावं लागतंय, खूप आमचा अपेक्षा problem वाढल्या. झालाय. म्हटलं अरे बापरे, आता ते तुमचं तुम्ही बघा, मी माझं पात्र साकारते. तर अशा काही गमती जमती आहेत. आणि कित्येक जण असं म्हणतात की तुमची मालिका संपल्यानंतर आम्हाला जेवायला मिळतं. ओ. अशाही खूप पुरुष मंडळी आहेत किंवा काका आहेत, जे भेटल्यानंतर मला हे सांगतात. पण मला छान या गोष्टीचं वाटलं की बायका आणि मुलींबरोबर पुरुष मंडळी पण तेवढ्याच ह्यांनी आमची मालिका बघायची किंवा त्यांना हे पात्र माहिती होतं. तर ते मला खूपच छान वाटलं.
आणि प्रपोजल्सचं तर हो, मेसेजेस येतात. कमेंट्समध्ये काही असतं की मला माझी बायको होशील का? माझ्या आईला तू खूप आवडतेस. तर असे काही मेसेजेस असतात, कमेंट्समध्येही असतात काही. तर माझ्या आईचं लगेच असं होतं की बघ त्यांनी काय मेसेज केला आहे. म्हटलं अगं ठीक आहे, आता ठीक ते आहे. या फील्डमध्ये आले तर त्या गोष्टी होणारच. होणारच. एक्झॅक्टली. पण जसं तू म्हणालीस, की तुझ्या त्या कॅरेक्टर्समुळे जे सुनेचे कॅरेक्टर्स तू प्ले करते, जे खूप पॉझिटिव्ह आणि चांगली सून असते ती. पण त्या कॅरेक्टरमुळे इथे अपेक्षा वाढलेल्या असतात ना. रिअल हो, हो, हो. लाईफमध्ये जेव्हा सासू-सुना सीरियल बघतात, तेव्हा त्यांना असं सासूला असं वाटतं, माझी सून पण अशीच अशीच पाहिजे पाहिजे. वगैरे. पण तुला पर्सनली जर एक प्रश्न केला, तर एक आयडियल सून ही कशी असावी असं तुला वाटतं? की म्हणजे तिने घरचं कामच करायला हवं का तिने म्हणजे कशी तुझ्या डोक्यात एका आयडियल सुनेची काय व्याख्या आहे किंवा काय डिस्क्रिप्शन असतं? सगळ्यात आधी मला असं वाटतं की म्हणजे कुठल्याही नात्यात ना रिस्पेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तर रिस्पेक्टफुली आपण कधी-कधी आपले मुद्दे मांडू शकतो. तर ज्यांनी भांडणं असतील किंवा काय गोष्टी तर त्यात मे बी टाळता येऊ शकतात. तर आता ते प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे. मी हे कोणीच नाहीये सांगणारी की तू हे काम केलं नाही, पाहिजे किंवा ऑफकोर्स नाही. नॉट. हां. पण तुझ्या आता तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या मी जर विचार प्रमाणे केला तुला तर काय मी वाटतं? म्हणेन की अर्थात काम महत्त्वाचं आहे, पण तितकीच माणसंही महत्त्वाची आहे. त्यामुळे जेवढं मला शक्य होईल मी माझ्या फॅमिलीला वेळ देईन माझ्या कामातून आणि माझ्या जसं मला एक्सपेक्टेड आहे की माझ्या ओपिनियनचा विचारांचा त्याने रिस्पेक्ट करावा, तसंच मी सुद्धा माझ्या परीने प्रयत्न करेन की त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून करेक्ट. आणि मग त्याच्यावर नाही पटत तर मग आपण डिस्कस करूयात आणि मग त्या एका पॉइंटला येऊयात. करेक्ट. मला भांडणं फार आवडत नाहीत. सो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं. तर आदर्श सून आपल्या आज शो मध्ये आलेली आहे, जी नाही अनेकांसाठी असं एक नाहीये की नाही पण अनेक मला असं म्हणायचं की ज्या अजून सासू बनलेल्या नाहीयेत, तशा स्त्रियांना तर असं वाटत असेल ना, की नाही आम्हाला अशीच सून हवी. माहित नाही आता. पण असं नाही की मला राग येत नाही. खूप क्वचित येतो. पण हां, माझं तेही आहे की जिथे मला वाटते की हे चुकीचं आहे तिथे मी माझं मत मांडते. आता अगेन ते तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडताय त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून डिपेंड आहेत. आहेत. करेक्ट, करेक्ट. पण गिरिजा आमच्याकडे काही प्रश्न आहेत, जे आम्हाला त्याची उत्तरं अशी पटापट अपेक्षित आहेत तुझ्याकडून. ओके. तर ते काही प्रश्न मी तुला विचारते. एक तर म्हणजे तुझ्या आयुष्यातला पुकी कोण आहे? पुकी म्हणजे एक बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड, क्यूट असं ज्याला क्यूट. आपण म्हणतो. हां. मी भक्तिताईचंच नाव घेईन कारण अ, ती खूप क्यूट आहे, ती इनोसंट आहेत आणि तिच्याबरोबर मी जेव्हा कुठे जाते तेव्हा मग मला प्रचंड मज्जा येते कारण ती दुकानदाराशी ज्या पद्धतीने बोलते ती त्यात हिंदी तिचं ऐकायचं हिंदीमधनं ती ज्या पद्धतीने बोलते तर ती पुकी आहे. ओह! हाऊ स्वीट. ओके. एक अशी ॲडवाईस जी तुला कोणीतरी दिली आहे आणि ती तुला खूप महत्त्वाची वाटते आणि ती कायम लक्षात राहिली, अशी कुठली एक ॲडवाईस, एक सल्ला जो तुला कोणीतरी दिला असेल कधीतरी? पहिले तर माझे बाबा. आता मला यायला थोडा लेट झालाय, पण त्यांचं म्हणणं असतं की वेळेत पोहोचलं पाहिजे. जर तुम्ही वेळेची किंमत ठेवली, तर वेळ तुम्हाला अ, काय म्हणता येईल, तुमची किंमत करेक्ट. तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल तशा पद्धतीने. आणि दुसरे म्हणजे वैभव मांगले सर. "कोण होतीस तू, काय झालीस तू" या मालिकेच्या दरम्यान आमची भेट झाली आणि मी त्यांची मुलगी होते. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू तुझं काम करायचं आणि घरी जायचं. फार इतर गोष्टींमध्ये नाही पडायचं आणि खरं तर म्हणजे मी अशी नव्हते, की काय चाललंय, काय इथे काय, तिथे काय अशी नव्हते. पण एखादी गोष्ट मला खटकली ना, तर मी खूप जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचे आणि माझं असं होतं, की नाही असंच कसं, ओव्हर तसंच कसं, थिंकिंग. ओव्हर थिंकिंग. तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो, समोर काही फरक पडत नाही. करेक्ट. तर ती गोष्ट मी अप्लाय करायला सुरुवात केली आणि मला तो फरक जाणवला कारण तुम्ही
इतर गोष्टीत पडू नका, बोलवलं तरी जाऊ नका, स्वतःहूनही जाऊ नका, तर लाईफ खूप सॉर्टेड राहते. Correct. आणि आपल्याला आपलं खूप आहे खूप गोष्टी आहेत आयुष्यात. अपना काम भला और हम भला Correct. असं आहे ते. बरं, एखादी अशी अभिनेत्री जिची ड्रेसिंग स्टाईल तुला खूप आवडते आणि जिच्या वॉर्डरोबवर तुझी नजर असते, अशी कुठली अभिनेत्री आहे जिला तू खूप आपण म्हणतो ना की खूप ॲडमायर करते किंवा असं? प्रिया बापट. ओह, कारण ती ट्रेडिशनल सुद्धा तितक्याच छान पद्धतीने कॅरी करते आणि वेस्टर्न सुद्धा. आणि अर्थातच आता तिचं फिटनेसची जी जर्नी आहे ती खूपच इन्स्पायरिंग आहे. येस. ओके, एक मला प्रश्न करायचा आहे जो मला वाटतं अनेकांना तो प्रश्न पडत असेल की तुझ्या फिटनेसचं रहस्य काय आहे? फिट राहण्यासाठी गिरिजा काय करते? हे तो थोडंसं मोठं उत्तर दिलं तरी चालेल. मी म्हटलं तसं मी खूप फूडी आहे, खूप फूडी. आणि शूटच्या दरम्यान कधी कधी वर्कआउट करू शकतो, कधी कधी नाही जमत. आणि मी मागच्या वर्षी शेवटी मी इतकं खाल्लंय ना, मला असं झालं की चल जाऊ दे आता, नेक्स्ट मंथ पासून आपण सुरुवात सुरू करू करू. डाएटला, तर राहू दे. असं करत करत वर्ष संपत आलं. मग असं झालं की जाऊ दे आता नवीन वर्षात आपण ते सुरुवात करूया. पण मी या वर्षात सुरुवात केली तू आहे. इन शॉर्ट प्रेक्षकांना बिघडवतेस हे सगळं. नाही, पण आता मी सांगते की मी डाएट सुरू हा. केलं आहे, वर्कआउट सुरू केलं आहे. म्हणजे बघ, मी घरचंच खायचंय. मला शूटला असताना मी डबा घरचाच घेऊन जायचे किंवा Correct. मला घरचे luckily म्हणून माझा तुझा set वेट जवळ. गेन झालेला नाहीये. सो बेसिकली तू फूडी आहेस पण तू घरचं खातेस. हा, आणि मला बाहेरचंही आवडतं. आवडतं. पण असं नाहीये की मग मला पालेभाज्या नाही आवडत किंवा मला बाहेरचंच आवडतं, असं नाहीये. घरचंही मी खाते तितक्याच आवडीने. पण मी फूडी आहे आणि गोड प्रचंड आवडतं. तर आता मी यावर्षी ते कंट्रोल केलंय आणि माझं डाएट सुद्धा सुरू झालंय, वर्कआउट सुद्धा सुरू झालंय. तर आता वर्कआउट चालू आहे. डाएटमध्ये फक्त प्रोटीन आणि फायबर एवढंच आहे, नो कार्ब्स. पण ह्याला थोडं जर आपण सिम्पल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर तुझ्या डाएटमध्ये काय काय असतं? मग भाकरी असते, पोळी असते, भाजी असते, तसं काय काय असतं? अजिबात भाकरी नाही, भाजी नाही. भाजी पण फरसबी असेल किंवा अच्छा, खूप सिलेक्टिव्ह. खूपच सिलेक्टिव्ह. म्हणजे सकाळी बॉइल्ड एग आणि बदाम, बॉइल्ड एग आणि अवाकाडोची भाजी किंवा भेंडीची भाजी नाश्त्याला. आणि दुपारी चिकन, फिश, अंड किंवा प्रोटीन युक्त. हां, प्रोटीनयुक्त मशरूम. तर ह्या गोष्टी आणि सॅलड. आणि परत संध्याकाळी जर भूक लागली तर बॉइल्ड एग, चणे, अच्छा. ब्लॅक कॉफी. हम्म. आणि परत रात्री हेच की प्रोटीन म्हणजे चिकन, फिश आणि सॅलड एवढंच आहे. ओ. तर सो आता हे किती दिवसांपासून तू फॉलो करतेस? आताच सुरुवात केली, म्हणजे आता एकच आठवडा झाला. ओके. आणि मला आता गोड खाण्याचं क्रेविंग होत नाही नाही. होत? हा, पण बाहेर गेल्यानंतर मग डोस्याचा सुगंध, पावभाजी, तर ते होतं, पण मी नाही खात. आणि मला वाटतं आता एक आठवडा आहे, मी कंट्रोल करू शकले तर मे बी. मला हे 1 महिन्याचं माझं टार्गेट आहे. माझं एक Wow. वजन मला एका सर्टन ह्याच्यापर्यंत आणायचं आहे. ते अचीव केलं मग मी पुढे पण कंटिन्यू करणार आहे. असं नाहीये की मग मी सुरुवात केली खायला. पण करेक्ट करेक्ट. करते. पण मग मला सांग, जसं तू 2-3 वेळा हे वाक्य रिपीट केलं की तुला गोड खायला खूप खूप आवडतं. आवडतं, खूप. तर गोड मध्ये नक्की व्हॉट इज युअर फेवरेट असं? सगळं. सगळं. पण चॉकलेट असलेला कुठलाही पदार्थ. अच्छा, ते जास्त. हा. आणि बाकी सगळं गोड आवडतं. गुलाबजाम, जिलेबी, सगळं सगळं सगळं. आवडतं. काजूकतली सगळं आवडतं. हाच प्रॉब्लेम आहे. बरं, पण हे तर झालं खाण्याविषयी आणि तुझ्या डाएटविषयी की तुझं फिटनेसचं सिक्रेट आता आपल्याला कळलेलं आहे. पण गिरिजा, स्किन रुटीन म्हणजे तुझ्या अनेक चाहत्यांना या आन्सरची ते वाट बघत असतील, या उत्तराची वाट बघत असतील की गिरिजाचं स्किन रुटीन कसं आहे. तर तुझ्या स्किन रुटीन विषयी काही टिप्स जर तुला तुझ्या फॉलोअर्सला द्यायचे झाले तर काय देशील? मी अजून असं म्हणणार नाही की माझं हे एक सर्टन रुटीन आहे. कारण जसं एज वाढतं तुमची स्किन रिॲक्ट Correct. करणं वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते. म्हणजे एखादं प्रोडक्ट मी आत्तापर्यंत वापरलं तर ते पुढे तसंच रिॲक्ट करेलच असं नाही, असं मला वाटतं. आणि मी घरचे प्रॉडक्ट्ससुद्धा वापरते आणि आपण मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ते वापरतो, तर ते मी वापरते.
जे मी आधी फार वापरायचे नाही, तर मी आत्ता ते वापरते. मॉइश्चरायझर वापरायचे, सनस्क्रीन वापरत नव्हते मी फार. येस. आणि ती गोष्ट मी अनुभवली आणि मला त्याचं महत्त्व कळलं. त्यामुळे मी आत्ता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते. मेकअप करणार असेल किंवा नसेल, मी ते लावतेच. सो म्हणजे ते जे दुनियाभरचे सिरम्स म्हटले जातात त्यातलं तू काही वापरत नाही? नाही, मी मध्ये एक्सपेरिमेंट करत करते, असते. पण मी प्रामुख्याने मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढंच. लावते. येस. आणि मग मेकअप जर केला तर तो नंतर व्यवस्थित काढते मी. मग बेबी ऑइल, खोबरेल तेल बेस्ट, किंवा मी सेटाफिलचं कधी कधी क्लिन्झर ते यूज करते. तर त्या गोष्टी. आणि मग घरी येऊन मग परत मी मेकअप म्हणजे चेहरा पाण्याने धुते. आणि मी नाईट क्रीम असं नाही, मी कधी कधी काहीच नाही लावत रात्री झोपताना. आणि कधी कधी मग माझी आई विटॅमिन ई किंवा ग्लिसरीन, मध ह्याची एक पेस्ट बनवते, मग मी ते लावते. किंवा कुमकुमादी तेल मिळतं तर ते लावते. कधी कधी मी काहीच नाही लावत, कारण मला असं वाटतं मी 12-13 तास मेकअप करते, तर थोडा स्किनला एक Breathing मोकळी time हवा पण द्यायला पाहिजे. मिळाली पाहिजे. त्यामुळे मग मी कधी कधी काही नाही लावत. आणि लिप बाम. येस. आणि मला वाटतं जे मला माहीत होतं पण मी ते अप्लाय करत नव्हते, वर्कआउट आणि डाएटने पण आपल्या स्किनला खूप फरक पडतो. आणि हे खरं आहे. करेक्ट. तुम्ही काय खाताय त्याप्रमाणे तुमची स्किन रिॲक्ट करते, हे मला माहीत होतं, पण तरी जिभेचे चोचले. पण आता मी वर्कआउट करते आणि डाएट पण करते, तर मला तो फरक दिसतो. त्याच्यामुळे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण गिरिजा, आता तू ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतेस किंवा सततची एक रॅट रेस असते आपल्या या इंडस्ट्रीमध्ये, पण यामध्ये स्ट्रेस या फॅक्टरला कुणीच नाकारूच शकत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रेस येतोच. किंवा ते प्रेशर असतं सतत की आपल्याला छान दिसायचं आहे किंवा आपल्याला या रॅट रेसचा एक भाग आहोतच आपण, हे आपण स्वीकारलेलं आहे. तर ते जे स्ट्रेस आहे त्याला बस्ट करण्यासाठी किंवा त्यासाठी तू काही वेगळे तू स्टेप्स घेतेस किंवा अशा काय गोष्टी आहेत ज्या फॉलो करतेस आणि तू त्या स्ट्रेसला सामोरं कशी जातेस? स्ट्रेस अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, मग ते कुठल्या त्याचं माध्यम वेगवेगळं असू शकतं. पण मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या जवळच्या माणसांशी बोलते, त्यांना भेटते, किंवा आत्ताचंच उदाहरण आहे, मी इथे येताना कॅबनी आले तर ते दादा त्यांच्या फॅमिली मेंबर्सशी बोलत होते, तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, तर त्या बाबतीत ते डिस्कस करत होते. तर अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा मला असं वाटतं की माझा प्रॉब्लेम फार मोठा नाहीच आहे. तर असा अप्रोच माझा आपोआपच होतो. आणि मग मला असं होतं की नाही, माझ्याकडे वेळ आहे, सो आपण मेहनत करूयात. आणि मला असं वाटतं की आता आपण या स्टेजला आहोत, आपल्याला कायमच असं वाटतं की आपल्याला हे अचीव्ह करायचं अजून, ते अचीव्ह करायचं अजून. आणि जेव्हा आपल्याला ते नाही मिळत त्याला आपल्याला खूप वाईट वाटतं. पण त्या क्षणी आपण हा विचार नाही करत की मागच्या काही वर्षांमध्ये आपण तेही नव्हतो. तर आता जे आहोत ते त्यातल्या त्यात काही वाईट नाही आहे. सो यू शुड बी ग्रेटफुल. आणि मग मेहनत करत राहायची, जी आपण आतापर्यंत केलीच आहे ना, तर इथून पुढेही करायची. खरं आहे. सो मी खूप विचार करते की का. आणि अर्थात आपण माणसं आहोत, आपल्याला सतत असं वाटतं की आता हे झालंय, आता आपल्याला हे हवंय, मग ते हवंय, पण ते नेव्हर एंडिंग आहे. तर त्या सगळ्यामध्ये ना आपण आपलं लाईफ एन्जॉय करणं, आयुष्य एन्जॉय करणं, ती मोमेंट, तो वेळ एन्जॉय करणं आपण विसरून जातो त्या स्पर्धेमध्ये. आणि शेवटी आपण माणूस आहोत, माणूस म्हणून जन्माला आलोय, आपण तसेच जाणार आहोत. तर अर्थात त्याच्या पुढे काहीतरी असेल की अभिनेत्री, अभिनेता किंवा काही, पण शेवटी तुम्ही माणूस आहात, माणूस म्हणूनच जाणार आहात. एवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही गेल्यानंतर पण लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे. सो ती स्पर्धा आणि ती आपण फक्त आपल्याशी ठेवली तर आपल्याला फार त्रास नाही होणार. करेक्ट. म्हणजे सो ट्रू. म्हणजे बघ ना, आज आपण किंवा आज तू ज्या ठिकाणी आहेस, अशा अनेक मुली आहेत की ज्यांचं स्वप्न आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचं नो. तर त्यामुळे जसं तू म्हणालीस की ग्रेटफुल राहणं आणि कृतज्ञ राहणं हे खूपच कारण कधीही गरजेचं आहे. वेळ बदलू शकते, कधीही वेळ बदलू शकते. आणि कुठलीच गोष्ट परमनंट नसते.
ही गोष्ट आपल्याला कळली ना तर मी स्वतःलाही सांगते की कुठलीही गोष्ट परमनंट नसणार आहे. मग ती चांगली असू देत वाईट असू देत, तर करेक्ट. ती परमनंट नसणार आहे. तर मेहनत करत राहा आणि पेशन्स दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. तू आज तुझ्या पायावर उभी आहेस. तू आज एका अर्थाने एक इंडिपेंडेंट मुलगी आहेस. फिनॅन्शियली इंडिपेंडेंट मुलगी आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तुला किती महत्त्वाचं वाटतं एखाद्या स्त्रीनं फिनॅन्शियली इंडिपेंडेंट राहणं? अर्थात महत्त्वाचं आहे. कारण खूप गोष्टी बदलतात आणि असं नाही आहे की तुमचं म्हणजे अर्थात ते आहेच की तुम्हाला तुमचं मत मांडताना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो किंवा तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पण कधी-कधी ना मी म्हटलं तसं सिच्युएशन कशीही बदलू शकते. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा कधी मदत करू शकता. तर त्याही गोष्टी येतात आणि म्हणजे मला माहीत नाही कारण कधी-कधी असं होतं, मे बी ही कोणाला पटणार नाही, पण कधी-कधी फायनान्शियल इंडिपेंडन्स असलं की बऱ्याच जणांना वाटतं की मला सगळं मी आता करू शकते. तर मला असं आहे की ते ते जितकं महत्त्वाचं आहे तितकंच इमोशनल असणं पण महत्त्वाचं आहे. कारण कधी-कधी आपण पैसे कमवताना इतके प्रॅक्टिकल होऊन जातो ना, तर महत्त्वाचं आहे बॅलन्स ठेवणं ते खूप बॅलन्स गरजेचं. तो महत्त्वाचा आहे. अर्थातच फायनान्शियल इंडिपेंडन्स महत्त्वाचं आहे, पण ते जर दोन्ही साधता सांभाळता आला ना, तर ते मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. ते जास्त महत्त्वाचं. ते जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं आणि तो बॅलन्स कारण की साधणं. पैसे अर्थात महत्त्वाचे आहेत. मी असं नाही म्हणत नाही आहेत महत्त्वाचे. मलाही महत्त्वाचे आहेत. पण पैसे सगळं काही नाही आहे. हम्म. कारण पुढे जाऊन कोणीतरी सोबत लागणार तुम्हाला किंवा आत्ताही कोणाची तरी असं नाही म्हणत आहे की बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड किंवा नवरा बायको. पण माणसंही तितकीच महत्त्वाची आहेत. सो तो बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. कळलं. सो बेसिकली पैसे इम्पॉर्टंट आहे पण माणसंही इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे तो बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. Yes. करेक्ट. एका लेवलला जेव्हा आपल्याकडे पैसे येतात तर कधी कधी त्याचा अतिरेक आनंद पण घेण्यासाठी आपल्याकडे कदाचित काहीच नसेल बाकी. आणि म्हणजे बरेच लोक असे खूप ब्लंटली म्हणतात की मनी कॅन बाय यू हॅपीनेस, मनी कॅन बाय यू एव्हरी हॅपीनेस. ह्या म्हणीला तू अग्री करतेस? मी म्हटलं ना प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण असतं. जेव्हा ते जास्त होतं ना तेव्हा ते काय म्हणता येईल सगळं जरा अवघड होतं. कुठलंही असेल म्हणजे अतिप्रेम पण तेच आहे आणि अति पैसाही तेच आहेत. प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. करेक्ट. म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही आहात. मी काय केलंय किंवा काय नाही ते बाजूला ठेवून तुम्ही आहात. तुम्ही जसे असता किंवा जसे होतात तसेच असाल तर खूप गोष्टी सॉर्टेड असतात. गिरीजा, मला ना एक किस्सा आठवतोय. तू एका रियालिटी डान्स शोचा भाग होतीस आणि आम्ही असं ऐकलंय की त्या डान्स शोमध्ये तुझा परफॉर्मन्स इतका आवडला गेला लोकांना की चक्क सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डान्सर सोनाली कुलकर्णी, ती इतकी इम्प्रेस झाली होती की ती लिटरली नतमस्तक झाली तुला. तर तुला ते आठवतं का आणि तो किस्सा त्याविषयी सांगशील? हो म्हणजे तो रियालिटी शो नुकताच सुरू झाला होता आणि मला वाटतं 3रा आठवडा होता आणि तेव्हा माझा तो डान्स होता आणि तो डान्स खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यात खूप बदल होत होते आणि मी पहिल्यांदाच मी MJ पण केलेलं आणि मी लावणी पण केली होती. पण दोन्ही फॉर्म्स एकत्र करणं माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मी टर्न होते तेव्हा ती स्टाईल बदलते. करेक्ट. हां. तर ती गोष्ट असेल किंवा लास्ट मोमेंटला चेंजेस ह्या सगळ्या गोष्टी आणि पहिला रियालिटी शो सगळंच पहिलं होतं. तर भीती वाटत होती पण तो परफॉर्मन्स खरंच चांगला झाला आणि सोनालीताई स्टेजवर आली आणि तिने 100ची नोटसुद्धा दिली मला जी अजूनही आहे. तर तिच्याकडून ते येणं खूपच भारी होतं. भारी Yes. मुवमेंट होता ना तो तुझ्यासाठी. आणि अशाच गोष्टीतनं आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो की आपण असं काहीतरी करू शकतो. मी जे म्हटलं की आपण वेगळं काहीतरी करू शकतो, हे जोपर्यंत आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण अजून काय काय करू शकतो. करेक्ट. जर मनी मॅनेजमेंट वाईज जर तुला मी विचारलं
तर अभिनय या क्षेत्रातच काम करायचं आहे की तुला बिझनेसमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे, किंवा पुढचा विचार कधी करतेस का की मनी मॅनेजमेंट कसं करायचं, किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात, हो. तर त्याचा विचार कधी करतेस का गो विथ द फ्लो? नाही गो विथ द फ्लो Flow नाही. अजिबात नाही. त्याचा विचार करते आणि त्या गोष्टीने मी ऑलरेडी करते, त्यावर काम करते. तर ते एक माझ्या आईकडून मला आलंय की सेविंग्स खूप महत्त्वाचे आहेत आणि मी खर्च करते, पण त्यातला बऱ्यापैकी अमाऊंट मी सेव्हच करते. तर त्यामुळे ती गोष्ट, ती सवय आधीपासूनच आहे मला, त्यामुळे ती तशीच पुढेही चालू ठेवणार आहे मी. हा, मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आणि आहे, अर्थातच. तुझ्यामुळे अनेक त्या जणी जो हा शो बघतायत आणि ज्यांच्या करिअरची आता सुरुवात होत आहे, त्यांच्यासाठी नक्कीच इन्स्पायरिंग असेल. पण एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे, गिरिजा, तुझ्या आयुष्यातली ती इन्स्पायरिंग महिला कोण आहे जी तुला कायम बूस्ट करते आणि म्हणजे जिच्याकडे बघून तुला कायम प्रेरणा मिळते, अशी एक इन्स्पायरिंग, नॉट नेसेसरी तुझ्या आयुष्यातलीच असो ती, पण एक महिला असते ना की जिला आपण एक हिरो मानतो, अशी कुणी आहे? माझी आईच अर्थातच. कारण इथपर्यंत जे मी आले ते अर्थातच तिच्यामुळे, बाबांमुळे. आणि ज्या काही गोष्टी आणि फायनान्शियल असतील किंवा मॉरल सपोर्ट असेल, ते सगळं मी बघितलं आहे की तिने काय काय करत करत मग माझ्या गॅदरिंगमध्ये जर दागिने लागणार असतील तर ते कसे तिने मॅनेज केलेत, तिने काय काय केलं आहे, तर ते सगळं मी बघितलं. आणि तेव्हा तिने कोणाचीच मदत घेतली नाही, तिने ते सगळं स्वतः केलं. त्यामुळे तेच आहे की तुम्ही जितकं स्वतः त्या गोष्टी करू शकता इतरांची मदत न घेता, ते वाईट नाही आहे मदत घेणं, पण स्वतः केलेल्या गोष्टींचा आनंद फार वेगळा आहे. आणि जेव्हा तुम्हाला मग त्याचं फळ मिळतं, त्याचाही आनंद वेगळा असतो. तर मी तिला बघितलं आणि खूपच म्हणजे तशी ती फार नाही शिकलेली, पण तरी त्याच्यातनं तिने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या क्षणी, तर मला ते वाटतं की तुम्ही त्या क्षणी काय करताय, काय डिसिजन्स घेताय, ते खूप महत्त्वाचं आहे. तर डिसिजन्स असतील किंवा फायटिंग स्पिरिट असेल, तर त्या गोष्टी मी तिच्याकडून शिकते. क्या बात आहे, दॅट्स सो नाईस. गिरिजा, थँक्यू सो मच, तू आज इथे आलीस आणि छान गप्पा रंगल्या, तुझ्याविषयीच्या आणखी गोष्टी आम्हाला कळल्या. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला गिरिजाचे अनेक पैलू कळतील जे आधी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. थँक्यू गिरिजा, आणि Thank तुझ्या you, पुढच्या thank you. वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, मला बोलवलं, मलाही खूप छान वाटलं, आपली भेट झाली आता Yes, फायनली. finally. आणि मलाही मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारायला. थँक्यू. थँक्यू सो मच.